एमसीएचआयचं ठाण्यात भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन 2026चं उद्घाटन। क्रीडा एमसीएचआय ठाणे यांच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन 2026चं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, भरत चव्हाण, नगरसेविका सपना भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये शुक्रवार ते रविवारपर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रॉपर्टी प्रदर्शनात उत्तम दर्जाची घरं आणि आधुनिक सुविधांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे। यावेळी क्रीडा एमसीएचआय ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा एमसीएचआय ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रीडा एमसीएचआय ठाणेचे युवा शाखेचे अध्यक्ष निमित्त मेहता यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। क्रीडा एमसीएचआय ठाणे संस्थेनं गेल्या 22 वर्षांपासून घरांच्या विक्रीत ठाणेकरांचा विश्वास संपादन केलाय। गेल्या 22 वर्षात भरवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दर्जेदार आणि उत्तम सुविधांची घरं किफायतशीर दरानं उपलब्ध झाली आहेत। त्यामुळे क्रीडा एमसीएचआय ठाणे यांच्या प्रदर्शनात गृहविक्रीचे आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या घर खरेदीदारांचे नवनवे उच्चांक प्रस्थापित झाले आहेत। त्यामुळे यंदा एमसीएचआय हे तो भरोसा आहे ही टॅगलाईन घेऊन प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली आहे। या प्रदर्शनात ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची दालनं असणार आहेत। नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येणार आहे। या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। त्याचबरोबर महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल असं अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं। प्रॉपर्टी प्रदर्शनाला येणाऱ्यांसाठी ठाणे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बस सेवा उपलब्ध असणार आहे। या प्रदर्शनात मोफत प्रवेश असून पार्किंगही मोफत ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। क्रीडा एमसीएचआय ठाण्याचा 23वा एक्झिबिशनचा सोहळ्यामध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी। आणि तुम्ही इकडे या। आम्ही फक्त या टाइम डेव्हलपर्सनी फक्त आपला स्टॉल नाही लावलाय, आम्ही ठाण्यामध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चरचा डेव्हलपमेंट होतोय आणि काय ठाणा घडणार आहे 4 वर्षानंतर ते आपण एक कल्पना देतो लोकांना। आणि कसं नवी ठाणा तुमचा एक राहायचा पूर्ण आणि बघायचा एक दृष्टिकोन तुमचा बदलणार ते तुम्हाला करणार। टोटल 40 स्टॉल्स आहे। बँकेचे पण आहे आणि डेव्हलपर्स पण आहे। 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहे। तुम्ही या, तुम्ही बघा, जे प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो त्यामध्ये तुम्ही बुकिंग करून घ्या। थँक्यू। ठाण्यामध्ये एमसीएचआयच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवस सातत्याने दोस्ती काउंटी या इकडे वेगवेगळे ठाण्यामध्ये होणारे प्रोजेक्ट्स हे शोकेस केले जाणार आहेत। खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये जो डेव्हलपमेंट होत आहे त्याचं एक चित्र आपल्याला या इकडे बघता येईल आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स हे ठाणेकरांसाठी या इकडे प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये एमसीएचआयच्या माध्यमाने या इकडे प्रदर्शित केलेले आहेत। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ या दृष्टिकोनानेही एमसीएचआयचं ठाणे शहराकडे ठाणेकर म्हणून एक मोठा कॉन्ट्रीब्युशन नेहमी असतो। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान,
कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कथित कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानच्या शोधासाठी नाशिक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमचं पथक थेट मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालं होतं. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी निदा खान मुंब्रा परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नाशिक SITचं पथक तिच्या एका नातेवाईकाला सोबत घेऊन मुंब्र्यात पोहोचलं होतं. या कारवाई दरम्यान SITचे अधिकारी गेल्या सुमारे 1 तासापासून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. तपास समोर आलेल्या माहितीनुसार निदा खान ही संबंधित कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होती. तसंच तिच्या इशाऱ्यावर काही कर्मचारी काम करत असल्याचं प्राथमिक तपासात उघड झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. याशिवाय आरोपी निदा खान गरोदर असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान निदा खान मूळची भिवंडी येथील असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंब्रा येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक SIT आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू असल्याचंही सांगण्यात आलं. ज्या हातांनी पाळणा हलवला तेच हात आज देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहे आणि तेच हात आज सर्वोच्च सभागृहात कायद्याची निर्मिती करणार आहेत. नारी शक्ती वंदन हे विधेयक त्या अदृश्य हातांना दृश्य ताकद देण्याचं कार्य करून देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल अशी भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडत नारी शक्ती वंदन विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा व्यक्त केलाय. नारी शक्ती वंदन विधेयकावर आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकावर शिवसेना पक्षाची भूमिका मांडली. ज्ञानाची देवी सरस्वती आहे तर शौर्याचं प्रतीक माँ दुर्गा असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. अहिल्याबाई होळकरांनी एक उत्तम शासक म्हणून राज्यकारभार चालवला. आज महिला ग्रामसेविकेपासून सरपंच पदापर्यंत आपल्या गावाचा कारभार हाकत असून पूर्ण गावाचा कायापालट त्यांनी केला आहे. आज देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू हे विराजमान असून ती अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचा फक्त नारा नसून एक ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं ते क्रांतिकारी पाऊल होतं. ती केवळ आर्थिक मदत नसून माता भगिनींच्या स्वाभिमानाचा सन्मान होता. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर करून मुख्य प्रवाहात आणलं गेलं. आज या विधेयकामुळे महिलांचा संसदेत आवाज गुंजणार असून देशाची प्रगतीकडे वाटचाल अजून मजबूत होईल, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या ऐतिहासिक विधेयकाला एकमतानं पाठिंबा देण्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना आवाहन करत हे विधेयक एका पक्षाचं नसून या देशाच्या मातृशक्तीचं प्रतीक आहे. आपल्या समर्थनामुळे जगाला हा संदेश जाईल की भारत आपल्या मुलींच्या पंखांना आकाश देण्यास सज्ज असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. घोडबंदर रस्ता संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश देतानाच रस्त्यांची प्रलंबित कामं 31 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयुक्त राव यांनी आता मिशन मोडवर काम सुरू केल्यानं पावसाळ्यात नागरिकांना खड्डेमुक्त आणि मोकळ्या रस्त्यांचा अनुभव मिळण्याची चिन्ह आहेत. माजिवडा येथील महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयुक्त राव यांनी महत्वाची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामाचा ऍक्शन प्लॅन मांडला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागांचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. या बैठकीतून ठाणेकरांसाठी विशेषतः घोडबंदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेवर मात करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी कडक पवित्रा घेतलाय.
घोडबंदर रस्ता संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश देतानाच रस्त्यांची प्रलंबित कामं 31 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत. संपूर्ण घोडबंदर रस्ता हा फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश संबंधित उपायुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्तांना यावेळी दिले. माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर या परिसरात रात्री उशिरापर्यंत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर संपूर्ण मान्सून संपेपर्यंत दैनंदिन कारवाई सुरू राहिली पाहिजे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आज के जमाने में क्या नहीं है ठाने में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में। चलो जाने जाने चलो जाने जाने चलो जाने चलो जाने जाने, आज के जमाने में क्या नहीं है ठाने में, नजरें घुमाओ खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ, चलो जाने चलो जाने चलो जाने चलो। ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू आणि शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल असं आश्वासन राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे. गडकरी रंगायतांमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू आणि शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिलं. तसंच त्यांचे ठाणे शहरातील पाणी टंचाईकडेही लक्ष वेधलं. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावं यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसंच या बैठकीला स्थानिक आमदार आणि नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येईल असं आश्वासनही गणेश नाईक यांनी दिले. ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे 2002 पासून सुरू आहे. मात्र काळू आणि शाई हे दोन्ही विविध मुद्द्यांवरून धरणं रखडली आहेत. दोन्ही धरणांचं भूसंपादन पूर्ण झालं नसून ग्रामस्थांकडूनही विरोध केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका आणि तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असं पॅकेज देण्यात आलं. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू आणि शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात 400 ते 500 चौरस फुटांची सदनिका किंवा एकरकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.